महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटला गाम. याला कोण खाली येसन दरबार पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला ग पगार. कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं फजल खान. नाव त्याचं अफजल खान. जिता जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. हाय अल्ला सुभान अल्ला. कौतिक झालं दरबाराचं. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं घोड दळ पायदळ फौज पाटलही बक्कळ. अंगी दातीचं बळ पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेत तिची चिरडीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळ उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. शिवबाची राजाची सेना मुठभर. खानाला कसा थोपणार. काय रडवा उमणार. चिंतेत पण तसं. तितक्यात रायबा बोलतात, महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. खानासमोर आपल्या टिकावं लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी आज्ञास्थळी निघून जाऊ. मासाहेब म्हणतात, काय म्हणालात रायबा. रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचे जीव वाचणं गरजेचं आहे. मासाहेब आम्हाला रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नव्हे तर अवघ्या मराठी मुलकांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु बेहाडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा बागिनीचा तो छवा गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात गणी मी कावा भेटीचा धाड सांगावा. प्रतापगडावर भेटीचा सांगावा. खानानं हसत कबूल केलं. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची. त्यास नाही जाणीव शक्तीची. करेल काय कल्पना युक्तीची रजी. करेल काय कल्पना युक्तीची रजी. जी 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 जी. राजा